छोटा पॅक बडा धमाका. अरे बोला मारुतराव, काय म्हणते मग? झालं का मिशन फत्ते मग? झालं का म्हणलं, जमलं बरोबर? आता काय सांगा लागते बा, तुमचा हात असला म्हणजे मग काय पाहा लागते. झालं आता भानुल माहीत आहे ना, काय सर रात्री तुमचा फोन आला की बस सगळं फत्ते करून टाकलं. हो पण हे पा अजून फत्ते झालं नाही बरं. हो लवकरात लवकर जा, ते सिलेंडर नेऊन ठेवून द्या पटकन तिथं. नाही तर मजूर येतील मग काय फायदा. जा लवकर, फालतू कसं धमाका मोठा झाला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी गडबड हे ट्रॅक्टर घेऊन एवढ्या लवकर जात असतो का मी? 9च्या खाली तर काढत नाही मी. मग त्याच्यासाठी आता लवकरात लवकर जा, हो आपला कार्यक्रम करा, बस आपल्या कामी लागा. बस तेच म्हणलं मग. हो तेवढं तुम्ही काम केलं की बस झालं, बाकीचं मी सांभाळतो सगळं मग. हो ना बिलकुल टेन्शन नका घेऊ तुम्ही. हो पण तुम्ही काय करसान काय म्हणलं मग? अरे पान तुम्ही काय करतो तुम्ही फक्त बॉम्ब तर फुटू द्या. हो प्रचार लय करा तुम्ही. हो म्हणजे लोक लय जमा करा, जत्रा झाली पाहिजे इथं. हो जत्रा झाली आणि इथं समजा जमा झाले लोक, हे ते जरासं सुरू झालं नाटकं. मी बरोबर पोलीस स्टेशनला फोन लावता. होय गावात नाही बा, असं असं प्रकरण झालेलं आहे. हे देवदास संस्थाने सगळ्या लोकाले कसं म्हणजे परेशान करून राहिला. हो अंधश्रद्धा पसरून राहिला, असं तसं बिलकुल याले म्हणजे कायमचं हे बा सांगतो ना, 8 दिवस याले अंधच टाकायला लावतो. पाहिजे तुम्ही आणि कराच तेवढं, काऊन की मा बुड्याला अंदर घातलं म्हणजे लय झालं ना आता. हो मार खाऊन आले तुम्ही. ते तर आहेच म्हणा, आता आपल्याला करणंच आहे तेवढं. बाकी फोन पानं हे ते मी सगळं बरोबर तयारी तसं आता. फक्त आता आम्हाला आमचं काम करून येऊ द्या आता. जमला आता मस्त नाही का? हो एक तर आता ते मार खातील, हो हे जर सापडले तर हे मार खातील. हो बरं बरं या मग आता. हो काही काळजी करू नका, मी तुमच्या मागं जा. बरोबर तुमचं झालं की मी इकडे कामी लागून जातो मग. ओके. बा कशी उघाड तपली आता, मला कसे डवरे मारायला जाणं होतं. बुडा कल्ला करते ना, तुझ्या फोन आला लवकर ये, अर्जंट काम आहे अर्जंट काम आहे. ट्रॅक्टर उभं करून पहिली इथं आलो आता. हो नाही दुसऱ्याने फोन केला तर आलो नसतो तुम्ही. हो काय होतं लवकर सांगा आता. हो ना ते तर आहेच म्हणा, पण थोडंसं कसं महत्वाचं बोलायचं होतं. ते कसं आता मी ऐकल्या रात्री गोष्टी ऐकल्याच्या लाऱ्याच्या. चमत्कार झाला म्हणते आणि आता अजून आता डबलही झाला म्हणते. देवदास भाऊले ते सिलेंडर दिसलं नाही म्हणते बा. खरी गोष्ट आहे का? चमत्कार आहे का कोणी मजाक करून राहिला म्हणलं? सांगा आता, तू तर असं विचारून राहिला तर सगळ्या मॅच मजा केली का? अरे बा चमत्कार घडलेला आहे ना, ते खरी घटना आहे ना, सगळ्या जनतेला माहित आहे ना. मग एक वेळ झालेला आहे चमत्कार, आता डबल झाला होऊन राहिला समजा. ना मला तेच वाटून राहिलं की बा कसं आहे, मजा गिजाक तो केली तर नसन ना. म्हणजे केली असन तर आत्ताच कसं देवदास भाऊले सांगून देऊ आपण बा मजा केली बा आम्ही. म्हणजे विषय इथंच मोडून जाईल. नाही तर मग कसं जर नसन मजा केली तर काही विषय नाही म्हणा, पण जर केली असेल तर खरं खरं मला सांगून दे, नाही तर मी सांगून देतो आवरचं. आले का जाबरू, असा दोस्ताना असतील का? तुझ्या मावर भरोसा नाही, मी असं करणार आहो का? काही बोलतले का? ते कसं असते पहिल्यापासून कसा चेवल्या बावल्याचा तुझ्या कसा स्वभाव आहे. हो नाही का सांगतात बा असं असं केलं. आपण सांगता येते बा जाऊ द्या. ते कसं मला सिलेंडरचं काम होतं, मागितलं असतं तुम्ही दिलं नसतं म्हणून बा नेलं म्या. म्हणून आता कसं प्रत्यक्ष जर नेलं असेल तर आपण दोघं नेऊन देऊ वापस एक परी. आम्ही तर आता गेले काय माहिती आता, माय मुले माहित आता. हे बा तसं नाही झाबरू, आपली मजा करायची सवय होती पहिले, पण लग्नानंतर आपण अशा गोष्टी कसं कमीच केल्या ना. मग आता हे बा मलाच तर वावराचे काम आहेत. हो काही नाही, आपला विषय याच्यात काहीच नाही आहे. तू काही लोड घेऊ नको. हो चल ये तुम्ही आता. हो ना लवकर सिलेंडर नेणार ना अंदर आम्हाला. चल येतो मग. ओके. आता कसं समजावून सांगा नाही का, आपण आपलं काम केलं बा, आता त्याचं ते पाहिजे बशी. शेवटी पाय बा तुझी मर्जी. अजूनही काही असेल तर मला खरं खरं सांग. तर काही काय झाबरू तुला का काय का काही बोलू राहिला? चल मारती जाऊ दे. चला म्हणलं बा काही नाही ना राजा. चल चल मावशी. हे बा तुला सांगायचीच राहिली मी. म्हणजे रात्री आले ते म्हणजे गॅस सिलेंडर ते आपली शेगडी अजून गायब झाली म्हणते. हो ना हे चमत्कार होऊन राहिले. डोकं काम नाही करून राहिलं आमचं. काय करावं आज करा बाबा, त्या जागी शांतता करावं बाई तुम्ही. काहीतरी प्रसाद भाजा काहीतरी. हे बा 4 लोक जीव घाला. ते म्हणत ना म्हणे हे खाऊ नाही घालून राहिले लोकायले. अशानं म्हणे एका दिवशी काय होईल सांगता येत नाही म्हणे. मग काय अतृप्त आत्मा आहे म्हणे तिथं ते असं म्हणत बा. म्हणून म्हणलं लवकर करा बा काहीतरी. हो ना पण आमच्या घरचे ऐकत नाही ना. त्याला म्हणलं मावशी असं असं झालं तर ते म्हणजे खोटंच आहे. आता प्रत्यक्ष त्यानेच पाहिलं ना. रातच्याला तेच मग पाहायला आले ते खोपडी तर गायब झालं होतं. आता जर ते उपकून वापस आलं तर मग समजून द्यायले की खरा चमत्कार आहे का मजा करू राहिलं कोणी. आता बसून ना त्याच्या डोक्यात. चल बाबा काय होते. चला म्हणलं वावरात पटकन त्या खोपडीत जाऊन पाहू मग. चला चला. मावशी म्हणलं हे राहत ना सिलेंडर पाय म्हणलं आपण म्हणू ना. पाय खरीच गोष्ट झाली. लारे लवकर रे बाबू लवकर रे म्हणलं. त्या बाबाला आवाज दे रे बाबू. अरे बापरे कवाई आलं का सिलेंडर हे? अरे बाबा आता नव्हतं रे. आता मी गेलो 10 मिनिटं आधी नव्हतो इथं. बाबा कसं म्हणलं मावशी बाबा हे कसं होऊन राहिलं. पाहा तुमच्या समोरची गोष्ट म्हणलं त्याही नाही पाहिलं. रात्री गायब झालं. आता लारे 10 मिनिटं आधी येऊन गेला पण काहीच नव्हतं. आता इथं आलं हे कसं काय झालं सण? नाही बाबा म्हणलं हे बा काहीतरी आहे बाई. हो सुनंदा मी सांगतो तुले. इथं काहीतरी मोठं म्हणलं हे काहीतरी घडणार आहे बरं. लवकरात लवकर म्हणलं चमत्कार आहे याचं काहीतरी करा बाबा तुम्ही. हे बा म्हणलं लारे जाय तुझ्या बाबाला बोलवणार म्हणा. पहा म्हणा ते सिलेंडर आलं का नाही म्हणा. तुम्हाला खोटं वाटते. जा बरं बाय हो तुम्ही द्या बायाला कामाला ते बायात ना द्या पटापट आवाज कोण आले बी. दाखवाच लागत नाही. एवढा मोठा चमत्कार घडून राहिला दाखवाच लागत ना. चलो बाई दे आवाज दे. चल चल आजूबाजू जाईल चला. चमत्कार
म्हणलं जमलं. फुटला बॉम्ब फुटला आता काही टेन्शन नाही राहिलं. जमलं आता जमलं. झालं म्हणलं आता नाही का मारती हो जमला आता बस बस आता टेन्शनच नाही राहिलं. पण मी काय म्हणतो मारती तू तर सासऱ्याला फोन करून दे ना. मला असं असं झालं म्हणा बा. रपा तू फोन मार. मी येतो तिकडून पाहून काय पोझिशन. लवकर कर फोन करतो आता फोन. बस 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 तेवढंच काम राहिलं आता. फोन करायचे आणि बिलकुल सरी जत्रात जमा करायचे घरा होती. चला 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 आता फोन लावतो मी. मा बुडेल का अंदर टाकता का तुम्ही? मार खाल्ला होता का? घ्या आता दणके म्हणा. आता तर मस्त जमलं नाही का. बस आता आहे बा मागचा पुढचा पुरा कचरा करायचा डेडच होता. म्हणजे कसं आपल्या बुडेल मारायला लावते का पोलीस स्टेशन मध्ये. आता यायला घालायचा. चल 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 लवकर. मी येतो तिकडून तू कर फोन. जा पोहेत जा. कल्ला कर. झाला 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 चमत्कार झाला झाला झाला. जा जा. चमत्कार झाला चमत्कार झाला. चला रे लाईनीच्या वर चमत्कार झाला. कर रे कर रे. संध्या संध्या फिटलं रे. सनसनी फिटला आता. अरे चमत्कार झाला चमत्कार झाला. जा रे जा रे. संध्या चमत्कार झाला रे चमत्कार. चल लवकर चल. चमत्कार झाला बा. ओले काय झाले काय झाले. आम्ही इकडे काय इकडे काय झालं रे. बाबा असं माहितीच नाही का. अरे बा चमत्कार झाला खोपडीतनी. सिलेंडर डबल वापस आला डबल. आपले पहिल्यांदा म्या ठेवलं होतं. आता हे कोण ठेवलं रे. ओले बाबा खरंच काय भाण्या काय बोलला. म्हणजे कसं काय चमत्कार कसा. अरे बाबा ते सिलेंडर मागं एकटे गायब झालं का. तसंच डबल गायब झालं रातच्यानं. हो आता अजून ते डबल वापस आलं म्हणते. मग सगळे लोक जमा होऊन राहिले ना. चल लवकर राहू दे ढोरं गिरं. अरे चल लवकर. हो चला चला चला. हो येरी चर्चा माय ढोरं. चल 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 चला चला चला. चमत्कार झाला चला चला चला. डेरेमध्ये खोपडीत चला चला चला. काय म्हणते म्हणा लाईनी जवळ. हा एक मिनिट. हा हॅलो. हा हा बोला बोला जवळ बा बोला. राम 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 राम. काय म्हणते काय डवरे गिवरे झाले का म्हणलं. हो काय म्हणते पराठे हे ते सोयाबीन हे ते. नाही बस आता फवारा चालू आहे बा. आता मस्त जमली पराठी. हो मस्त मस्त. आपा डवरे झाले निंदन झालं. तुमचं बरं आहे. हो आमचे चालूच आहेत ना. हो हो चालू आहे. पण नाही म्हणलं मामाजी काय ऐकण्यात आहे का म्हणलं. तुम्हाला आलं का चर्चा आली का तुमच्या कानापर्यंत. कोणाचा फोन आला का म्हणलं गावातून. बुवा काही तर नाही आला कोणाचा फोन घेईन. तसं येईन म्हणा. पण आता हे बा मी सांगतो तुम्ही काय करा. आज होते का तुमचं येणं होईल का म्हणलं 4-5 वाजता. हो राणीच्या भेटीला येणं होते. ते गावात थोडा चमत्कार झाला म्हणलं. डबल झाला अजून. हो पहिले झाला होता आता अजूनही झाला ते. म्हणून म्हणलं कसं आहे लय लोक येऊन राहिले. हो माझी बहिणी येऊन राहिली सगळे जण समजा साडू गिडू. तर म्हणलं या मग होऊन जाते बरोबर भेट गोट हे ते. बोलता म्हणजे खरी गोष्ट आहे का. ते चमत्कारच आहे का. मग मला वाटलं मजा का केल्या कोण. नाही 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 खरी गोष्ट आहे ती. हिंका लोकांनी ये फेकले मजुरांनी ये फेकले. फवाऱ्याचे पंप जागेवर ठेवले. सगळेजण तिकडे गेला पोहत. मग हिंका आत्ताच झाला मग चमत्कार. आता मी तिकडे चाललो होतो. बरं आता मला वाटतं जाऊ नाही का. हो तरी एक फोन लावून पाहते त्या सनसनीले. म्हणजे खरं काय खोटं काय समजते मग नाही का. हा बरं 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 येतो ना मी. जमलं तर येऊनच जातो. पाहतो. अरे बाबा मी काय म्हणतो. आजी म्हणते ते सिलेंडर रात्री तुम्ही म्हणे गायब झालं तर ते आलं म्हणते बा. पहा बरं चला बरं. लवकर चला ना बाबा. ते पाना चमत्काराचं लवकर चला चला. आलो ना. फक्त 2 मिनिटं बोलू दे. आता देंडके साहेबाचा फोन आहे म्हणून उचललाच नाही बाबा. हा 1 मिनिट. हॅलो. हा हॅलो. हॅलो. हा राम राम सनसनी. राम राम. हो म्हणलं देणके साहेब बोलतो. म्हणलं काय झालं काय म्हणलं तुमच्या वावरात. हा काय मोठा चमत्कार घडला म्हणते बा. सांगा आता मी 100 मीटरवर राहू बा वावरातली माया. हो तर मला आत्ता माहिती भेटली. यायले 100 कोसार भेटली. हॅलो. हा बापा तुम्हाला माहिती झालं का. हो आत्ताच फोन आला होता आमच्या जवळचा मारुतरावचा. हो ना म्हणे काय आमच्या गावात चमत्कार झाला म्हणे. या म्हणे जरासं भेटही होती म्हणे. म्हणून म्हणलं कसं काय झालं बा नेमकं. मला काही समजायला मार्ग नाही. आता मारत्यानं हो बाच्चा केलाय वाटते फोन नाही का. हो थांब ना म्हणा तूच निघणार आहे आता. तू जातं कुठं. असं जवळ बांध केला का. बरं हो खरी गोष्ट आहे ते. पण आपल्या वावरात आत्ता शिंका मला आत्ता बुढी सांगायला आली. असं झालं म्हणे. म्या प्रत्यक्ष अनुभवला ते. हो म्या अनुभवला म्हणून आता मला बी आता कसं मोठं म्हणजे आश्चर्यच वाटून राहिलं की बा एखादं मला म्हणजे गॅस गायब होते येते. हा रात्रीतून बा कसं काय आहे. असं म्हणजे गॅस समजा गायब होते मग डबल सकाळी येऊन जाते नाही. हो आता काय आहे काय नाही तर पाहतो ना जाऊन. आता आला म्हणते बा गॅस अजून होणार. रातच्यानं गायब झालता मला काही दिसलं नाही. आता बाई सांगायला आली मावशी म्हणे बा अजून आलाच म्हणे. हो तर आता पाहतो ना मी. लोक जमा करणं सुरू आहे तर दिले आवाज येऊन राहिलेत ते. हो चमत्काराचं पाहतो ना काय आता. बरं येतो ना मग आम्ही. बस आता फवाऱ्याचा पंप ठेवून देतो निघतो दादा. हो येतो मी 4-5 वाजेपर्यंत. ठीक आहे मग. हो या लवकर या. हो ठीक आहे. तुमच्या ते 2 जवळ आहे त्याला फोन करून द्या. होऊ द्या सगळंच आता. या मावशी तुम्ही आलोच आम्ही. चाललं राहिल्या. चाल बरं तिकडे चला चला. मारती. हा हॅलो. बरोबर मारती. काय रे म्हणलं कसं काय लय दिवसांनी फोन लावला रे. काय पेरणे पाणी झामझूम हे ते. हो तू आली नाही ना. मग काय ती पण उतरायला यायला नव्हतं पाहिजे का तुला. मग जवळ बापू सुट्ट्या भेटत नाही काय नाही काही नाही. आता कमीत कमी आता तरी म्हणलं एवढा गावात चमत्कार झाला माहित आहे का म्हणलं तुले. आता काय झालं बाबा चमत्कार काय झालं बाबा. मला तर माहिती नाही रे.
तू चिरकुटेला राहतं येतही नाही काहीच नाही. म्हणलं हे बा, म्हणलं आमच्या गावात काय झालं, देवीदास सनसने आहे ना आपले, तर म्हणलं त्याच्या खोपडीत चमत्कार झालेला आहे. हा हो, ते सिलेंडर जे असते का नाही ते रातोरात गायब होते आणि सकाळी अजून उपकून वापस येते. हो, तर असा चमत्कार चालू आहे आता. 2-4-8 दिवस झाले सगळी चर्चा चालू आहे. म्हणून म्हणलं लवकर येऊन जा उद्या. हो, नाही तर मग आजच आहे ना, आज संध्याकाळी जरा सगळं सांगणार आहे म्हणते ते. थोडंसं कसं म्हणजे तुलाही माहिती होऊन जाते काय काय नाही. काय बोलतो मारती, मग तर येतोच रे बाबा मी. हे बा येतो काही हरकत नाही. आज संध्याकाळपर्यंत 4-5 वाजताच्या पुढे येऊन जा तुम्ही. मग ये. हो, तेच म्हणलं देवदास भाऊच्या घरी येजो, त्याची भेट घेऊन ये एक वेळा. त्या खोपडीतून दर्शन करून येजो. हो, ठीक आहे मग ठेवतो मग. नारळ अगरबत्ती हे ते सगळं घेऊन येजो म्हणलं. सगळे घेऊन त्याला म्हणतो, सांगतो मी आता त्याला जावई बापू ते. ठीक आहे येतो मी येतो. ते मग आता हो, म्हणजे कशा भेटी कुठे होते, माय सासरे बुवा येऊन राहिले आपले, साडू गिडू माय. हो, येऊन जाय मग. हा, ओके ठीक आहे मग. शिवलांचं काय खरं आहे का बा, नाही का चमत्कार झाला आणि नाही का फालतू खरं आहे आणि खोटं आहे. जाऊ दे आता, देवदास बोले फोन लावला प्रत्यक्ष म्हणजे समजते आपल्याला नाही का काय आणि काय नाही. हॅलो, हा देवदास भाऊ, मी बाळू बोलतो म्हणलं. काय खरी गोष्ट आहे का ती, मी ऐकली ती. काय चमत्कार झाला म्हणजे तुमच्यावर. आता येईल माहीत झालं वाटते. मग आम्ही येईल फोन करू राहिलो तुम्ही आता. आपलं काम लोकच करू राहिले का. अरे कोणा केला फोन, कोणा केला म्हणलं तुम्हाला. आपल्या शिवलाल भाऊचा फोन आलता बुवा. आम्ही आलो खरं काय खोटं काय, लबाड माणूस आहे का म्हणून म्हणलं काय खरी गोष्ट आहे का म्हणलं. म्हणजे शिवल्या त्याचं काम करून राहिलं वाटते नाही का, म्हणजे सगळेच कामे लागली नाही का. जाऊ दे, लागे ना. हो, या ना आता, सगळे देखतात दाखवतो ना आता. हो, अरे बा या ना म्हणलं तुम्ही. हे बा संध्याकाळी या तुम्ही. हे बा डिटेल सांगणार आहो मी काय झालं. मी प्रत्यक्ष पाहिलं ना चमत्कार आता. मग लोकांचा कसा विश्वास बसे नाही, माया नाही बसे, पण आता हे बा माया विश्वासच बसला. कोण होय, काय होय, कसा चमत्कार होते, काय होते, सगळं डिटेल सांगतो तुम्हाला आता. हो, प्रत्यक्ष पाहिलेला म्या. पहिले काय बोलता राजा, म्हणजे सिलेंडर गायब होता नाही पाहिलं, आणतानी पाहिलं नाही, असं कोण होतं ते. पाहन तुम्ही आता खरी संध्याकाळी पुऱ्या मोठ्या LED टीव्हीवर दाखवणार आहोत मी आता. पडदा गिरदा बलावला म्या. आपल्या झाबरूच्या घरापाशी मोठी जागा आहे का नाही, बस तिथंच दाखवून राहिलो मी. पूर्ण म्हणजे मी तिथंच होतो ना खोपडीतनी. मग मला दिसलं ना सगळं ते, लपून पाहिलं ना म्या चमत्कार कसा घडते बा. पहिले का मग तर झालं तुम्ही म्हणजे भाग्यवान माणसं, म्हणजे चमत्कार पाहायला भेटला प्रत्यक्ष. बरोबर दाखवा आम्हाला, पण तुम्ही म्हणजे आम्हाला दाखवता कसा. आपण CCTV कॅमेऱ्यातनी कैद केलं ना, मग मोबाईल सुरू केला म्या, मी होतो लपून. ते आता चमत्कार झाला तर ते कसं, जे अदृश्य शक्ती आहे त्याला वाटलं बा मी काही नाही आहे. हो, ते आता मग कसं काय, मला सगळं आता रेकॉर्डिंग करायला चान्स भेटला. म्हणून म्हणलं सगळ्याला दाखवूनच द्यावं आता. हो, लय खतरनाक चमत्कार आहे ते. मग काय तर बा तुम्ही पायसान हा पोसान बाबा. मग तर येतोच राजा मी, प्रत्यक्ष पाहिलं म्हणलं आता. तुम्ही म्हणजे रेकॉर्डिंग केल्यावर येतो मी येतो 100%. हा, काही वांधा नाही. सिलेंडर बाबा तुझ्या चरणी माझा माता, आरती सिलेंडर बाबा, महिमा तुझा किती मोठा, देवीदाच्या खोपडीत येतो, सिलेंडर घेऊन जातो. जय 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 सिलेंडर बाबा, माझा चरणी तुझ्या माता, आरती सिलेंडर बाबा. उद्या मिळाला नाही का. अरे बा देवदास काय रे बा, कसं काय काही समजलं नाही म्हणलं. काय कोलोय काय चमत्कार झाला म्हणते, काय झाला तर. अरे तुम्हाला काय समजते रे, चमत्कार काय असते. हसू नका म्हणलं, ही दात नका काढू. चमत्कार म्हणते म्हणलं, चमत्कार कोणाले नाही देत म्हणलं बाबू अनुभूती. म्हणलं मला दिली, मला समजलं काय असते तर पहिले माया लक्ष्मीला दिली, मग मला दिली. याले म्हणते म्हणलं चमत्कार. अरे हो ना, पण देवदास म्हणलं चमत्कार म्हणजे अजून डबल हे सिलेंडर वापस आलं नाही असं म्हणणं नाही. असं म्हणजे रात्री म्हणजे काय काल गेलं होतं का ते. हो ना, काल म्हणलं रात्री आले ते तर म्हणलं सिलेंडर नव्हतं, पण आता आम्ही वावरात आलो. बाय हिंगा तुमच्या घरच्या बाईला विचारा ना, मावशीले. मग म्हटलं बा सिलेंडर आलं, प्रत्यक्ष आम्ही पाहिलं म्हटलं आलेलं. हो, पण काय हे तू म्हणतो बा देवदास, पण हे काय खोट्या गोष्टी आहे राजा. मला तर याच्यात विश्वास नाही बा माया. अरे तुम्हाला काय विश्वास आणि काय गोष्टी करून राहिले. तकदीरात असते म्हणलं, ज्याले दिसायचं त्यालाच दिसते ते. अशा तशाच हे नसते इथं. मग त्याला बी माणसाचा पुण्याचा साठा पाहिजे. मग देवदासची सनसनी आपल्याला भेटलं म्हणलं ते. आता तर मी सांगतो ना, आता काहीच्या काही करणार आहो मी या सिलेंडर बाबाचं. मला आतापर्यंत विश्वास नव्हता, पण आता माझा विश्वास पुरा बसला. संध्याकाळी 6 वाजता सगळ्यांना बिलकुल वळाखाली या, तिथं मोठा कार्यक्रम घेणार आहो मी. सगळ्याला मी चमत्काराचं पूर्ण माहिती देणार आहो, समजलं ना. माहिती करतो का कठीण आहे. बरं म्हणजे आज संध्याकाळी मग काय कार्यक्रम आहे नाही. बिलकुल कार्यक्रम, सगळ्याला चहा पाणी देवदास सनसन निघडून, आणि तिथं मोठा कार्यक्रम, स्क्रीन बोलवायची मोठी. तेच म्हणलं अडाण्याचाच कारभार आहे नाही का. पहिले त्या संत्यानं आणलं, आता दुसऱ्यांदा कोण आणलं काय माहिती नाही का. हो, अजून मजा केली वाटते मला वाटतं संत्याचं संध्याकाळचं. जाऊ दे, आपल्या काय करावं लागते नाही का. हो ना, जेवण खावण हे ते बाकी नाही. हो, पण मी म्हणतो गड्या कसं आपल्याला कसं शांतता करावं लागेल गड्या या जागेची पण. हो, कारण की एवढे सिलेंडर बाबा नेते तर स्वयंपाक करायसाठी आणून देते तर 4 लोक जीव घालावं लागेल पण गड्या तुले.
जेवणाचं काय रोज पंक्ता उठतील रोज पंक्ता देवीदास सणसणी गुळू पान तुम्ही थांबा आता फक्त गडबड नका करू आजचा कार्यक्रम होऊ द्या मग समजून तुम्हाला काय तर देवीदास सणसणी काय काय करते तर हां ठीक आहे मग चला आता अंदर ठेवू द्या आम्हाला हा जा घरी जा आता इथं थांबू नका आता मला पूजापाती करावं लागते निघा इथून. जमलं काही शिवलाल भाऊ हा झाला आता जिकडे तिकडे हो केले फोन फानं हे ते बिलकुल चर्चा हे ते मस्त माहोल हा हो जमलं का नाही तो आहे केले मी केले काही फोन हो ना डबल झाले काही काही ठिकाणी हो मला म्हणे आत्ताच मारतीचा येऊन गेला हो नाही मस्त झालं ना मस्त झालं आता बस आता संध्याकाळी मजा पाहा लागते आता हो संध्याकाळी काय म्हणे देवीदास तिथं काय म्हणे म्हणलं मग नाही भानू आता काय म्हणे देवीदास भाऊ लय मोठा म्हणजे संकल्प केला जाईल आता लय आपल्याला मस्त करायचं आहे म्हणजे तिथं असं तसं आता ते जाहीर करणार आहे म्हणते ना संध्याकाळी हो त्या याच्या घरापाशी आपल्या झाबरूच्या. झाला ना आता गेला त्याच्या डोक्यात गेली हवा आता हो आता काही टेन्शन नाही हो आता लागते ते बुवाबाजीच्या मागं हा ढोंगी बाबा एखादा जमा करते ते एखादा सिलेंडर बाबा तयार होते ती वसूल करून याच्यापासून आणि बिलकुल पाहिजे तो आता मावलंच हो सरी जत्राच भरवते हे ना आपण आपलं काम आता सुरू करून द्या हा मी जातो उद्या सकाळी पोलीस स्टेशनला हो यायचं आता फक्त आज संध्याकाळी काय होते त्याच्यावर डिपेंड आहे आता किती लोक जमा होते काय होते त्याचं काय जाहीर करते नाही लोक तर लय येते हो पाहा तुम्ही मग काय तर संकल्प आता काय करते काय नाही आता ते लोकांना वाटते बा कसा चमत्कार झाला ते सगळं सांगणार आहे म्हणते तिथं आता पाहू मग आता काय होते संध्याकाळची वाट पाहू आता हो त्याच्यानंतर मग तुम्ही उद्या ठरवा काय करायचं पाहू आता वेट अँड वॉच नाही का काय होते काय होते त्या हिशोबाने मग आपण चाल देऊ रट्टा आपला या मग आता ओके. आवाज कमी ठेवा सर्वांनी शांत राहावे सर्वांना नम्र विनंती आहे देवीदास सणसणी यांच्याकडून सर्वांना विनंती आहे सर्वांनी शांत व्हावे सर्वांना मी सगळं आता चमत्काराचं सर्व गुपित सांगणार आहे आणि खरोखर मनाला एक समाधान आहे आज आपल्या या गावामध्ये असा एक चमत्कार घडून गेला आणि तोही सुद्धा माझ्या शेतातल्या खोपडीमध्ये मी खूप भाग्यवान आहे म्हणून मी आज हे एवढं आयोजन केलेलं आहे तुम्ही उपस्थित झालेले आहे सर्वांचे आलेल्यांचे आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द तुम्हाला सांगून तुम्हाला आजच्या जे चमत्काराचं भाकीत आहे ते काही मी पाहिलेलं आहे गुपित आहे ते सगळं तुमच्या पुढे मी मांडणार आहे म्हणून सर्वांनी शांत राहावे ही विनंती. झाला आता नाही का हो गेला हवेतच गेला आता हे पुरा फिटणार आहे आता बस अशीच बिलकुल प्रचार चालू देतो आता उद्या तुझ्या कार्यक्रमच करतो हा पुरं अंधश्रद्धेवाले हे ते सगळे बोलावतो थांबतो आता ऐका पहिले काय होते तर नाही का हो पहिले ऐकून घ्या. तर बघा आज आपल्या गावामध्ये जे चमत्कार झाला मला त्याच्यावर विश्वास नव्हता. माझी पत्नी मला सांगत होती की असं असं झालेलं आहे असं झालेलं आहे डोकं फोडू मला सांगत होती पण माझा अजिबात त्याच्यावर विश्वास नव्हता पण आज माझा खरोखर त्याच्यावर विश्वास बसला की चमत्कार हे घडतो खरं आहे खोटं नाही हे आपल्या काही म्हणजे भाकड कथा नाही आहे की बा हितभर करून सांगितलं पण हे मी प्रत्यक्ष अनुभूती मी घेतली म्हणून मी तुम्हाला आज हे सर्वांसमक्ष मांडणार आहो. आज मी तुम्हाला जे काही चमत्कार कसा होता आणि मी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिला याची डोळा पाहिला किती आनंद झाला तर म्हणून मी आता ते आपल्याला सर्व स्क्रीनवर दाखवणार आहे की चमत्कार कसा घडत असतो आणि आपण त्याच्यातनी कसे गुंतून जातो हे आपण आता पाहणार आहोत. तर आता लारा कर सुरू कर भाऊ ते कर बरोबर आपल्याला मला कसं दिसलं काय दिसलं मी एक तयारच केलेली आहे क्लिप ते डायरेक्ट म्हणलं दाखवून द्या एवढं कसं बोलणं सुचते नाही सुचत कसा झाला ते डायरेक्ट म्हणलं लाईव्ह दाखवून देतो तर सर्वांना विनंती आहे शांत राहा आणि चांगल्या पद्धतीने ते क्लिप पहा मी होतो आता बाजूनं ओके. आणि एक विनंती आहे कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी खरोखर म्हणजे त्याच्यातून आपल्याला पुढे काय करता येईल बा याच्याहून एखादी बाबा बोलावायचे का काय करायचं रहस्य काय आहे बा याच्यात हे जाणून घ्यायसाठी सर्वांनी थांबावं एवढी विनंती आहे ठीक आहे चला ओके सुरू करून दे. चमत्कार केला गॅस पडून नेला लड्डू बुट्ट्याला गॅस पडून नेला सकाळी गायब होऊन आला चमत्कार चला देवदासची सणसणी यांच्या शेतामध्ये चमत्कार चला आले सिलेंडर बाबा चल घे उचल लवकर नाचू नको घे लवकर चल बा इन्ना अजून ते रुमणे संघटनात रुमण्याचा मोठा भेव लागते चल उचल मारते लवकर पटकन घे बाजूवर ठेव मी आता सिलेंडर घेतो तू शेगडी घे चाल दे लवकर यांच्या खोबडी चमत्कार झाला चला पंचनामा केला त्यानं दीड असं तुमचा तुम्ही त्या का म्हणलं असे कुजीन बनाचे धंदे करता म्हणलं अशा नाक कापल्या गेलं ना काय झालं आता आम्हाला तोंड दाखवणं मुश्किल झालं ना आता काय तर मारती का तू काही असे कामं नको करतो ना आता कसं लग्नच झालं सगळं झालं तुझ्या पद्धतशीर राही ना जरा मग लोक काय म्हणून राहिले ते पाय बरते आता ते व्हिडिओ दाखवला त्यानं सगळं CCTV ठेवेल होता आणि तुला म्हणलं एवढं समजलं नाही लोक लय हुशार झाले ना
काय मारती तू आज फोन केला बाबा आणि तूच त्याच्यात अटकला म्हणलं कमीत कमी असं लक्ष ठेवत जा रे भाऊ मारती. अशाने पायवर आता सगळी शेत झाली ना आपली. आता लोक ही दात काढून राहिले तर आता सांगावं दिली मग काय कुचिनपणा जातच नाही त्याचा. हे भाणे आणि ते दोघे जण तुम्ही का काय आगोपणा केला बी. काहीच गरज नव्हती करायचं तुम्हाला. मुकाड्यानं ऐकून राहिले आता बेसरमासारखे का. जरासं तर वाटू द्या ना. गलती झाली ना, मला मान्य आहे ना गलती. पण आता हे काय झालं, शिवलाल भाऊनं मला सांगितलं की बा तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये मारलं बा असं तसं. मग आम्हाला काय आमचं खवळणार नाही का रक्त. म्हणून आम्ही बदला घ्यायसाठी असा प्लॅन रचला. पण हे आता आम्हाला काय माहिती तर CCTV आहे म्हणून. काय माणसं आता या बदल्यातून घेतलं तर काय आम्हाला सांगत असतं ना असं आहे तसं आहे तुम्हाला. तुम्ही सांगितलं नाही ना, तुम्ही आगे मोठं असलं म्हणे. तुम्हाला मारलं होतं शिवलाल भाऊ सांगितलं ना आम्हाला. मग तुम्हाला जैलात मारलं म्हणते असं समजलं ना, म्हणून आम्ही ते बदला घ्यायसाठी गेलो होतो. आता आमचंही बाहेर निघते वाटते. अरे बा ती जाऊ दे ना विषय, ती जाऊ दे काढू नको. पण आता हे आता म्हणलं ते देणकी तन घेऊन गेला पुरीले. म्हणलं कसं काय करावं आता सांगा आता. कधी बाबाजी हो ना, दिसला ना मध्ये ते फम फुगेल होता ते. हो चाल म्हणे थैले भरल्या पुरीनं. नेलंय त्यानं. आता काय करा. हो लावून आपण फोन लावतो मी त्याला. हो असा कसा काय नेते पुरील ते. उद्या आणायला लावतो. मारतील उद्या पाठवून देऊ घेऊन येऊ. हो ते काय पाठवत नाही का आता फोन लावतो त्याला. फोन हे बा सुनवाई नसली तर मी काय एकटी करू का स्वयंपाक पाणी येते. लावा फोन लावा दिले. हो लावा. आता कायले फोन लावून राहिला. अबाद गुन्हा करणं अजून. थांब आता थांब उचलू दे आता मले. झाड तो चांगला लेखाचा. हॅलो हॅलो राम 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 म्हणलं. काय देणकी साहेब कसं काय म्हणलं तुम्ही. कसं करू राहिले तुम्ही. काय काय कसं काय करू राहिले म्हणलं. काय करून राहिलो म्हणजे जे काय केलं ते बरोबर करून राहिलो मी. काय चुकलो माय. कसं करू राहिले. तुमची पोरगी आहे तर यायची सुनबाई आहे ती. तुम्ही असे कसे काय घेऊन चालले. चळकापळकी गाडीवर चालू बाई लवकर आता थांबतच नाही. असं बरोबर नाही ना हे. असं इतकं असं गरम दिमाग नसते चालत. संसार असते असा. ए बा तुम्ही काही बोलू नका मले. तुमचं माया काही घेणं देणं नाही. ते युवाईला बोलायला लावा. फोन द्या द्यायले. हॅलो हॅलो बोला बोला. काय काय म्हणणं काय तुमचं. पुरीले कसे काय घेऊन गेले तुम्ही आमच्या सुनबाईले. म्हणजे तिचा कार्यक्रम आटपल्याबरोबर आम्ही घरी इकडे पाच सुटलो कुठे गेली बा बाई. म्हणजे हे बरोबर आहे का तुमचं. काय ठेवू म्हणलं तिथं. काय गरज तिथं ठेवायची. ते तोंड तरी दाखवायला जागा राहिले का तिले. गावातले लोक ही हसणार नाही का उद्या. की बा तुमच्या घरचं बा काय केलं कसं केलं. तिला काय सुध वाटण का ते. म्हणून मी तिला घेऊन आलो म्हणलं. हो काय करायचं ते करून घ्या. पाठवतही नाही म्हणलं मी आता. अरे काय बोलता तुम्ही. म्हणजे आता पोरगी तिकडे कशी काय काऊन ना पाठवत तुम्ही. कशी काय पाठवत काऊन ना म्हणलं. म्हणजे काय काऊन नाही म्हणलं. कायले आणणार आम्ही तिथं. असं काय नामुशी करायले. म्हणलं पोरगं या एवढ्या ढंगाचं आहे म्हणून आम्हाला माहीत नाही. लग्नाच्या आधी भरल्या मोठमोठ्या गोष्टी सांगे. चला बा उंची कमी होती ॲडजस्टमेंट केला आम्ही. पण आता हे असे जर ढंगडे करत असाल तर आमच्या नावाला बट्टा लावता का तुम्ही. आता मला समजलं ना तुमच्या घराण्यात काय दोष आहे तर काऊन पोरगी नाही भेटे तुम्हाला. म्हणलं असे असे अबाध गुन्हे कामं आहेत ना तुमचे. बाबा म्हणजे तुम्ही खानदानावर नका जाऊ तुम्ही. जिथं इतकं बोलायची गरज नाही तुम्हाला. काय आम्ही काय तुमच्या घरी नव्हतो आलो. तुम्ही आले होते काय. आम्ही काय इतकं काय पाया लागलो नाही तुमच्या. मी काय आलो नाक घासत. तुम्ही आले ना. हो नाक घासत. मी नाही आलो तुमच्या घरी. तुम्ही आले. मग जसं माझ्या पोरगं मुंजाच राहत होतं. पोरगीच भेटत नव्हती त्याले. रस्त्यावरच पडायला इतकं का हलक्या हो का. म्हणलं बा उद्या पाठवून राहिलं मी त्याला. मुकाड्यानं पाठवून द्यायचं म्हणलं त्या पोरीले. नाही अजिबात नाही म्हणलं. याचं नाही म्हणलं. सांगून राहिलं तुम्हाला. पाठवायचं नाही कोणाला. अजिबात पाठवत नाही मी. मनानं मी ठरवीन काय करायचं ते आता. ठेवा फोन ठेवा आता. मी बोलत नाही तुमच्या संग. ठेवा फोन ठेवा आता. हो ते पहा जरा असं गावातनी काय तर तोंड काय करा आता. ठेवा फोन ठेवा. काय म्हणलं राणी. हो शोभते का म्हणलं यायले. हे पहा महिनाभर यायले असेच मोडले घेऊ द्यायचे काय. हो जातच नाही अजिबात. हो यायले म्हणजे लाईनवर आला पाहिजे जवळ. त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. तू महिनाभर जाऊच नको. आपण त्यानं असं करायला नव्हतं पाहिजे ना. असं मजाक असते का. हो ना आता त्यानं मला असं थोडंसं सांगितलं नाही. अशी कामं केली आता हे बरोबर नाही ना पण त्याची. तेच म्हणून राहिलो महिनाभर अजिबात तुला पाठवतं नाही. तूही जाऊ नको. हो त्याचा फोनही उचलू नको अजिबात. हो सांगतो त्याला महिनाभरात तर सरका करतो त्याला. असं कसं काही चकवा बनते तर काही हे करते. असे नाटकं आता दिसला ना प्रत्यक्ष काय आहे तर समोरासमोर. आता त्याला मी कसं लाईनवर आणतो पाय तू आता. हे पहिले दोन जवळ येरीच लाईनवर आणले का मी. तू काळजी नको करू. हे बा भ्याचं काम नाही. महिना दीड महिन्यात ती सरका करतो ती. सांगा काय बोला होता सांगा म्हणलं. किती तेल दिमागात आहे तर सरका बोलला तरी कधी. चला बा आपण माणूस किती बोला म्हणून पाठवत नाही. असं करत नाही तसं करत नाही. म्हणजे किती तमशेटपणा किती झाला त्याचा. काय स्वतःला काय समजते ते. 30 मार्क समजून राहिला का ते. कोणा मग तेच म्हणून राहिलो की आपण काय इतकं हलके आहो का. म्हणजे सगळं काढून द्या ना आपली. तुम्ही हे बा म्हटलं खंडी आबूजी माधवराव तुम्ही मागं पुढे पाहू नका. त्याला हे बा अड्डल घडवायची आपण घडवायची. अरे बा तू काही काळजी करू नको काय. हो ते आपच पाठवतात म्हणलं. त्यालाच गरज आहे आपल्यालाच गरज नाही म्हटलं. इतका म्हणलं बोलला तो आपल्याला तरी आपण ऐकून घ्यायची का. आई म्हटलं अजिबात म्हणलं तिला आणतच नाही. महिनाभर त्याला तशीच अद्दल घडू द्या. नाही मारते बा फोनही लावू नको भाऊ तू काय. एकही फोन लावू नको. जर नाही तर मग मला म्हणतो मग पाहू ना त्या देणगीची आता किती दाखवू देत ते. ते का आपल्याला असे ते समजून राहिले का.
आता हेच तर कशी भेटली आता नाही का आपचं हो ना 40-40चे झाले भेटून नाही राहिले मला भेटली कशी तर आता आणते का आपत. अरे नाही ना हो तसं नाही तिचा काही दोष नाही तिनं काही म्हणलं का ते आता कसं तिच्या बाबानं म्हटलं असं चाल बा आता तिच्या बाबा माहित नाही का कसा माणूस आहे. नाही हे बा म्हणलं मारती तिची बाजू घेऊच नको तू त्याला पश्चाताप करायची पै आली पाहिजे हा मग ना घासत आले पाहिजे इथं अजिबात फोन नको करू तू बी. आम्ही तर शिवलाल भाऊचीकडे जावं लागेल मग मार्ग काढला लागेल नाही का पुन्हा त्यानं झटकवला आता त्यालाच म्हणलं पाहा तुम्ही आता बरं पाहू ना मग आपणच का कमजोर आहो का मी नाही लावत फोन. मग कठीणच काम दिसते मारते जाता नाही का हो ना. अरे पण मारते मी म्हणतो जरा साहेब म्हणलं आपा कंदिला बुजी जाऊ द्या ना निपटून घ्या ना आपण माफी मागू ना जाऊ द्या ना. साहेब माफी आपण काय मागायची आपलं काय चुकी आहे पोरानं बदला घ्यायसाठी असं केलेलं आहे त्याला समजून सांगू राहिलो होतो. मग आता ते जर आता आम्हाला जेलात गेल्यावर या पोरायला मग आता राग येणार नाही का मग आपलं काय चुकलं मजा केली ते म्हणलं तेवढे मजा केलीसाठी काय पोरगी नेत असते का जाऊ द्या तिकडे हो सध्या बा मग श्रीराम 15 दिवस गोष्ट घेऊ नका आता हो विषय करायचा नाही फोनही करायचा नाही मोडला विषय जाऊ द्या तिकडे. या इतकं माणसानं कल्पना नव्हती केली ना हो इतकी फाशी उलटी पडते म्हणून आपले पायावर एक तास त्यातल्या तू अटकला हो आम्ही अटकलो असतो तर कसं आम्ही पयालो असतो आता लो पण आता कसं आहे आमचं काही कायच्यात काही नाही हो म्हणजे आम्ही होतो बाहेर तुम्ही होते अंदर सगळं CCTVमध्ये इतकं होईल आपल्याला कल्पना नाही बिलकुल लेकानं गेमही करून टाकला सरे सोयरे धैर्य आपणच बोलावले आपल्याच हातानं आपली सरकी करून घेतली त्यानं ना पण आता कसं निपटलं असतं नाही खरं सांगितलं असतं म्या हो बा जाऊ द्या बा केलं म्या गलती पण आता हे गलतीचं कामच नाही राहिलं ना मा सासरा घेऊन गेला ना तिले फोन लावला तर फोनही उचलून नाही राहील ते मा बुड्यानं कंदीला पाहिजे फोन लावून समजावलं त्याला की बा उद्या पाठवतो अजिबात पाठवायचं नाही म्हणे असं तसं लय तमशेटपणा करू राहिला सासरा ना मारती साहजिक आहे ती गोष्ट राग येणार झाला का नाही आता शेवटी असं जर जवळचे कारण पाहिल्यावर जाऊ दे बा 2-3 दिवसांनी दिमाग शांत झाल्यावर नंतर आपण त्याच्यावर मार्ग काढू असा कसा पाठवत नाही ते आम्ही बा काय होतीन काय नाही आता पुढे आता माया तर भविष्य मला कसं कठीण दिसू राहिलं ना कठीण तर आहेच म्हणा पण आता उद्याचा प्लॅन आपला असा होता की बिलकुल मला पोलीस स्टेशनला फोन करून याला अटकून द्यावं यानं आपल्याला अटकवलं तर आता एक तर मला नाही सांगता येत काऊन की आता पहिल्या वेळेस जे गॅस गेला हो तर ते तर बुड्यानं उडवलेला आहे म्हणजे पहिल्या वेळेस म्हणजे बा बुड्यानं उडवला दुसऱ्या वेळेस पोरानं उडवला म्हणजे बापल्याकडे दोघंही बा असेच आहे म्हणून कसं आधीचं प्रकरण सांगता येत नाही ना की बा संत्यानं ठेवला असं झालं तसं झालं तिथे आता बोटं चपेल आहेत ना तेच तर झालं मग म्हणून तर मी अंगावर घेऊन राहिलो असं वाटतं मग बुड्याची नामो शिवायची याच्या बी माया बी बरोबर आहे आता मग आता काय करा पुढे काय मार्गदर्शन मग 2 दिवस शांतच राहतो उद्या आता परवा 2 दिवस दुसरे एपिसोड आहेत मामा लुटेरे म्हणा किंवा हे यायची त्याची त्याच्यानंतर आपण जरासं बरोबर समजावून मी सांगतो ते देण केले हो कसं असते काय असते जरासं 2-4 दिवस त्याला समजू दे काय असते तर मग आपण हे लाईनवर येते त्या 2 दिवस त्याचा राग जरा शांत होऊ दे बरं मग आता 2-3 दिवस समजा मुकाटणच राव नाही का बरं ठीक आहे मग आता आपली चूक आहे तर जरासं आपल्याला मुकाट्यानं राहावं लागेल नाही का आपली गलती असली काही माणसानं जरासं असं म्हणजे मेल्या सारखं राहावं लागते हो तर बरं राहते नाही तर आपण जर फळफळ केलं तर अजून मग दणका बसते बरं मुकाट्यानं राहता 2-3 दिवस गुपचूप दुसरे एपिसोड होऊ दे नंतर आपण बरोबर कुरमत कारमत विषय काढू आणि ते समजा तुमच्या घरच्या बाईला घेऊन येऊ बरोबर ठीक आहे ना मग काही हरकत नाही मग हो पाहू उद्या मग दुसरे एपिसोड आता ओके ठीक आहे.